छोटा नसतो, कारण बंधुभाव हा ठरलेला असतो आणि ते नक्कीच तुमचं मी कौतुक करेन. तर मैदानाकडे आपण वळणार आहोत. या ठिकाणी भाव्या इलेवन वाघबीळ आणि मयुरेश भादवड या दोन संघात लढत आपण पाहायला मिळते. एक जमाना होता भाव्या इलेवन वाघबीळ आणि भादवड ही दोन्ही संघ खरं तर अगदी पनवेलपर्यंत पनवेल कळंबोली त्याचबरोबर कामोठे या परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेटचं योगदान देण्याचा नेहमी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला. अनेक दिग्गज खेळाडू तुम्ही इथे पाहायला मिळालं. त्यानंतर निश्चितच कळवा ठाणे परिसरामध्ये जी एक स्पर्धा दरवर्षी संपन्न होते, त्या स्पर्धेमध्ये खास करून वाघबीळचा संघ दमदार पुनरागमन करताना नेहमी पाहायला मिळतं. हे योगदान कळवा या एरियामध्ये नेहमी पाहायला मिळतं. तर वळी आपण मैदानाकडे डावाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेत. सलामी जोडी भाव्या इलेवन वाघबीळ संघाचे रोमित आणि साहिल. तर पहिले षटक मंगेशचा पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि मिड विकेटला एक आला गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर 6 मारलेत आणि या खेळाडूंनी खरं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया देखील साधले. तुम्ही क्रिकेटमध्ये जर आपण आलात केतन पाटील त्याचबरोबर निश्चितच पंकज गोंधळे यांच्या माध्यमातून देखील 6 चेंडूवर 6 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. अनेक असे क्रिकेटमधले जे खेळाडू आहेत ज्यांनी योगदान दिले. दरम्यान या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. इथे आपण पाहता चेंडू जाईल डीप पॉईंटला, शेतेशक चेंडूवर येतो आहे. इथे चांगलं शेतेशन पाहायला मिळालं. तो पण एक धाव आणखीन एक धावफलकावर. खरं तर अलिबागचं नाव घेतल्यानंतर सर्वांचा लाडका अर्थातच पंकज जाधव ज्याला तुम्ही माट्या नावाने संबोधता बुमबुम, या खेळाडूंनी खरं तर बंगालची ती क्रिकेट स्पर्धा होती, सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याची किमया साधली होती. हे देखील योगदान क्रिकेटपटूंचं पाहायला मिळतं. तो दिवस असतो त्यांचा आणि ते सहज मारू शकतात. आणि अजय पाटील बरोडी यांनी 11 चेंडूमध्ये 11 षटकार मारले. हे क्रिकेटचं योगदान आहे. म्हणजे आज क्रिकेटमध्ये आपण पाहता दिग्गज खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. दरम्यान आत्तामध्ये चांगलं चेंडू गोलंदाजांनी पूर्णपणे फसवलं होतं. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहायला मिळतो तो मंगेश पाटील. पहिला चेंडू षटकार आला पण हिंमत हारली नाही त्यांनी. त्यानंतर आपण पाहतात या ठिकाणी अर्थातच 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्यांनी नंतरच्या चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं होतं. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने गोलंदाज स्वतः चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव, ज्याला अर्थातच चोरटी धाव असं म्हणलं जातं. धावा चोरल्या जातात. एका धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढ झाली. काल ओळी येथे झालेली क्रिकेट स्पर्धा होती. आकाश याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील मारले होते. या दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे ओळ्या मिड विकेटला शेतेशक येतोय, चेंडूला अडवलं. निश्चित चांगलं शेतेशन पाहायला मिळालं. शेतेशक चेंडूवर येते. आपल्या संघाच्या 3 धावा वाचवण्याचा चौकार या ठिकाणी मिळाला. 4 धावांचं योगदान इथे मिळालं आणि 4 धावांनी धावफलकात वाढ. या धावफलकावर धावा येऊन पोचल्या त्या 12. रोमितच्या बॅटमधून ह्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी अतिशय चांगला चेंडू पहा. खाली राहिला चेंडू. या ठिकाणी बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं की षटक इथे समाप्त होते. पहिलं षटक या ठिकाणी मयुरेश पाटीलचं थोडंसं महागडे षटकलं. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. मात्र इथे रोनित पाटीलने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं योगदान दिलं. तर दुसरीकडे फलंदाज साहिल या ठिकाणी मात्र एकही धाव न करता 2 चेंडूमध्ये त्यांनी 0 धावांचं योगदान. 12 धावा धावफलकर आल्यात. पहिले षटक महागडे षटक या ठिकाणी गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि नवीन षटक घेऊन या ठिकाणी भावेश म्हात्रे मयुरेश भादवड या संघाचा गोलंदाज. खरं तर मयुरेश भादवड संघाचे घरचं मैदान आणि घरच्या मैदानामध्ये मगाशी जसं म्हणालो होतो की मैदानाचा पुरेपूर अंदाज असतो त्या संघाला. कारण कशा प्रकारची खेळपट्टी आहे, कशा प्रकारचे या ठिकाणी निश्चितच सीमारेषा याचा पूर्ण विचार करून कसे फटके जातात
हे याचा पूर्ण विचार नेहमी केला जातो. वळी आपण मैदानाकडे अतिथी कशाकडून गोलंदाज यावेळी तयार होतोय तो भावेश म्हात्रे. उस्मान पटेल याने देखील नवी मुंबईतली ती क्रिकेट स्पर्धा होती, करावीची क्रिकेट स्पर्धा, 11 चेंडूमध्ये 11 षटकार मारले होते. ही किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मध्ये खेळणारे जे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात त्यांनी खूप चांगले योगदान दिले. दरम्यान या ठिकाणी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. शेतेशेत चेंडूवर येतोय, एक धाव धावफलकावर मिळेल. चांगली फेकी यष्टीच्या दिशेने चेंडू फेकी पाहायला मिळाली, कारण सीमारेषेकडून यष्टीरेषक किंवा गोलंदाजाच्या दिशेने थेट फेकी फार कमी खेळाडू तुम्हाला करताना पाहायला मिळतात. एक धावेचे योगदान, संघाची धावसंख्या 13च्या घरामध्ये. खरं तर 13 अंक हा क्रिकेटची मानदेवता सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक, कारण वयाच्या 13 वर्षी बेब्रान स्टेडियम मुंबईच्या मैदानावर त्यांनी खरं तर बॉल बॉयचं काम सुरू केलं. दरम्यान यावी हा चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु या ठिकाणी आपण पाहतात पंच हा चेंडू मात्र आपण दर्शवतील स्वैरचा इशारा, कारण डावेष्टीच्या बाहेर चेंडू गेला. एक धावेचे योगदान, 14 धावा धावफलकावर. तर बेब्रान स्टेडियमवर 13 वर्षी त्यांनी बॉल बॉयचं काम केलं. 3 वर्ष 16 वर्षापर्यंत वानखेडे स्टेडियम यामध्ये त्यांना एक खरी संधी मिळाली वयाच्या 16 वर्षी, आणि तब्बल 40 वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी योगदान दिलं. आणि 24 पुन्हा पाहूया आपण या ठिकाणी तिसऱ्या पंचांना मागणी केली गेले. आपण पाहणार आहोत या ठिकाणी तिसऱ्या पंचाचा निर्णय स्वैरीसाठी या ठिकाणी घेतला गेला. तर त्यामुळे 13 अंक हा त्यांनी 24 वर्षापर्यंत योगदान दिलं आणि तब्बल 101 शतकं. सचिनजी रमेश तेंडुलकर, भारतीय सरकारने त्यांना भारतरत्नही पदवी दान केली आणि निश्चितच त्यांचं योगदान आपण पाहायला मिळतं. दरम्यान आपण पाहतो तिसरे पंच या ठिकाणी स्वैर असल्याचा इशारा करतील का? येस, स्वैरचा इशारा आहे. त्यामुळे इथे मात्र आपण पाहिलं गोलंदाजाला आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल ती स्वैरचा इशारा. गोलंदाज भावेश म्हात्रे, पंचांच्या डावीकडून स्वैरचा इशारा. वाईट बॉल. बऱ्याच वेळा आमच्या क्रिकेटपटूंना मराठीतले अर्थ कळत नाहीत, इंग्लिशमधले अर्थ कळतात. वाईट बॉल. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला मस्त फटका खेळलाय डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. शेतेशेत चेंडूर येतोय, तोपर्यंत एक धावेचं आणखीन एक योगदान. धावचीत हे कळत नाही, रनआउट हे लगेच कळतं, परंतु मराठी भाषा आहे. मराठी भाषेतून समालोचन करताना शक्यतो जास्तीत जास्त मराठी शब्द इथे वापरले गेले पाहिजे. हे अगदी रविशास्त्री सरांनी देखील, जे हिंदी इंग्लिशचे समालोचक आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मराठी समालोचन करता तर मी मराठीतून चांगले शब्द वापरा. तर एका धावेचे योगदान, 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेतेशेक डीप एक्स्ट्रा चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने. या ठिकाणी नेमकं काय घडतंय पाहूया. आणि इथे मात्र फलंदाज धावचीतच्या रूपाने आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. भाव्या इलेवन वाघबीड आणि मयुरेश भादवड. मी मगाशी म्हणालो होतो की मयुरेश भादवड ह्या संघाचा हा घरचं मैदान आहे, त्यामुळे त्यांना दिशा टप्पा याचा निश्चित अंदाज खूप चांगला आहे. त्याचबरोबर मैदानाचा पूर्ण अंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. आमचं घरचं मैदान हे नेहमी त्यांना लकी मैदान असं म्हणलं जातं. इथे चांगलं क्षेत्ररक्षण मयुरेश भादवड संघाच्या माध्यमातून पाहिलं. आणखीन एक फलंदाज मैदानातून परततोय, फलंदाज साहिल मनेरा या ठिकाणी मैदानातून परत, ज्यांनी 4 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज भाया पाटील मैदानामध्ये येतोय. मागच्या सामन्याचा आपण जर विचार केला तर आमचे युवराज केणेसर सांगतात की मागच्या सामन्यात त्यांनी सामनावीराचा पारितोषिक या ठिकाणी मिळवलं होतं. या समोरचा संघ वेगळा आहे, वेगळं चित्र असणार आहे. अशा वेळेला खरं तर खेळाडूचं कसब ज्याला म्हटलं जातं ते नेहमी लागतं असं म्हणतात. या ठिकाणी काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूच्या युद्धामध्ये. वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा भावेश म्हात्रे. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी
डावखुरा फलंदाज आहे. डावखुरे फलंदाज क्रिकेटमधले आक्रमक फलंदाज असे म्हणतात. मग तो डावखुरा गोलंदाज असो, डावखुरे फलंदाज असो, कारण नैसर्गिक आक्रमकता त्यांच्याकडे असते. आणि या ठिकाणी हा चेंडू फेकताना मध्ये चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर फेकला. सोयीचा इशारा येतोय, वाईट बॉल. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे धावफलकात मिळेल. एक धावीचे योगदान इथे धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. खरं तर दिशा आणि टप्पा ही नेहमी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी. मग तो वेगवान गोलंदाज असू दे, फिरकी गोलंदाज असू दे किंवा मध्यमगती मारा करणारा गोलंदाज, दिशा टप्पा व्यवस्थित असेल तर फलंदाजांना शक्यतो मोठा फटके खेळण्याची संधी मिळत नाही. दरम्यान यावेळी पहा हा दिशा आणि टप्पा दिशा आत्तामध्ये चांगला होता. या ठिकाणी गुडलेंग स्पॉटवर चेंडूचा फेकी केली. इथे मग फलंदाज फ्रंटपोट जाऊन चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅट चेंडू संपर्क नाही. डावखुरा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खरं तर डावखुऱ्या फलंदाजांना उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना मात्र एक मोठी कसोटी असते कशा प्रकारची गोलंदाजी करायची, कारण ते आक्रमक असतात. या ठिकाणी पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय. आणि यावेळी मात्र हा चेंडू नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. एक धावेचे योगदान, 19 धावा धावफलकावर. नाही नो बॉल आला ना, मगाशी 18 झाले ना, तर 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू फ्री हिट. अठरा धावा धावफलकावर आल्यात. वळूया पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी पहा गोलंदाज आपण जर विचार केला तर एक चेंडू तो चांगलाच फेकतोय, दुसरा चेंडू सोयरी फेकतोय. आता जर चेंडू मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा फलंदाजाला पुन्हा खेळवलंय. उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी या ठिकाणी केली आणि तिथे डावखुरा फलंदाज मात्र या ठिकाणी कोणताही फटका खेळू शकला नाही. भाया पाटील फलंदाज आहे. 18 षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये असताना यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाही. वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र सुंदर झेल घेतला गेला. रोहन क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये झेल विसावला आणि इथे डावखुरा फलंदाज आपण पाहतात भाया पाटील याची खेळी मात्र समाप्त होते, ज्याने 4 चेंडूंची खेळी केली. 4 चेंडू तो खेळला, परंतु डकआउट म्हणजे बदकाच्या अंडर बसून मैदानातून परतला. आणि त्याचबरोबर षटक देखील समाप्तीची घोषणा या ठिकाणी होते. षटकाचा आपण विचार केला तर भावेश म्हात्रे यांनी तब्बल या षटकामध्ये एकूण धावा दिल्या त्या 6 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि त्यामुळे 2 षटकं समाधले 18 धावा धावप्रकार प्रति षटक 9ची सरासरी इथे राखण्यामध्ये अर्थात जो भाव्य इलेव्हन वाघबीळ संघ इथे यशस्वी ठरले. येणारी 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान. मागचा सामना जर आपण पाहिला तर फक्त 26 धावा धावफलकाच्या 2 धावांची पेनल्टी मिळाली होती, त्यामुळे तो सामना 2ऱ्या षटकात समाप्त झाला होता. कारण रात्रीची वेळ असते ज्यामध्ये आपण दव फॅक्टर देखील अतिशय महत्त्वाचं, खेळपट्टी गोलंदाजांना मदत करते असं नेहमी म्हणलं. आता मैदानाकडे आपण वळतोय, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून गोलंदाज यावी प्रथम डाकी फलंदाज आहे. तर गोलंदाज या ठिकाणी आपण 3रे षटक घेऊन रोहन. यावेळीचा चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांकडे तिरकट कटाक्ष टाकलं ते फलंदाजी, पण या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर पंचांची कामगिरी खूप चांगली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची संलग्न पंच तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि खरं तर ठाणे, शहापूर, त्यानंतर भिवंडी या परिसराचा जर तुम्ही विचार केलात तर आज रायगड जिल्ह्याला माफ करा महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतामध्ये अनेक पंच तुम्हाला नेहमी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. या पट्ट्याने दिलेत पंच. दरम्यान या ठिकाणी मात्र एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केले गेले. दरम्यान 1 धावीचं आणखीन एक योगदान. 19 धावा धावफलकावर. चोरटी धाव क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्त्वाची, राजकारणामध्ये 1 मत महत्त्वाचं, क्रिकेटमध्ये 1 धाव महत्त्वाची. आणि MBBSची परीक्षा देत असताना नीटची परीक्षा याच्यामध्ये 1 गुण अतिशय महत्त्वाचं. 1 गुण जर कमी मिळाला तर MBBS होणारा डॉक्टर त्याला कदाचित BAMS किंवा BHMS कडे सरकावं लागतं. हे देखील एका
निश्चितच मताचं एका गुणाचं आणि त्याचबरोबर एका धावेचं महत्त्व आहे. कारण एका धावेने पराभूत होणारे संघ देखील आपण त्या ठिकाणी पराभूत झाले पाहतो तेव्हा त्यांची परिस्थिती वेगळी नसते. दरम्यान यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न हा थोडंसं संत गतीने चेंडू फेकला तर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पंचाने हात जमिनीत समांतर केले. चेंडू त्यात अवांतर आणखीन एक धावेचे योगदान मिळेल. धावफलकात वाढ होईल ते 20 धावा. प्रथम स्ट्राईकला आहे रोहन म्हात्रे गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 20 धावा धावफलकात आतापर्यंत आल्यात. षटक क्रमांक 3 यावी चेंडूला खोदून काढला, ड्राईव्ह केलं चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये. इथे लॉंगॉन क्षेत्र चेंडू येतं आहे, थोडंसं मिसफील्ड होतं आहे आणि तोपर्यंत मात्र एका धावीचं रूपांतर 2 धावात केले. तिसऱ्या धावटीपर्यंत जातोय आणि पाहूया इथे तिसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली गेली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मागच्या 2 सामन्यापूर्वी मी त्याचं उदाहरणही दिलं होतं की भंगार विकणारा वेस्ट इंडिज संघाचा क्रिस गेल जो भंगार गोळा करायचा, भंगार विकायचा, क्रिकेटमध्ये संधी मिळाली. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारला आणि क्रिकेटची कारकीर्द त्यांनी फुलवली. वेस्ट इंडिज संघाचा एक मोठा खेळाडू ठरला, परंतु इतका आळशी क्रिकेटपटू होता की त्याने संपूर्ण त्याच्या 13 वर्षाच्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये कधीही त्यांनी 3 धावा धावून काढल्या नाही. हे म्हणजेच आळशी खेळाडू म्हणून वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची इतिहासामध्ये नोंद केली गेली. पुढे मैदानाकडे यावी चेंडूला पुन्हा एकदा खोडून काढला. यॉर्करबद्दल चेंडू होता, फ्रंटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलक इथे मिळाली. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावर. 2/24. 5 स्टार ग्रुप यांच्याकडून गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो रोहन म्हात्रे यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान अकुटाबाचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला खेळला आहे. शॉर्ट मिड विकेटला इथे डीप मिड क्षेत्राची चेंडू येतोय, चेंडूची फेकी करेल. 1 धाव आणखीन धावफलकावर इथे वाढेल. क्रिकेटची कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. एका बाजूला तिसऱ्या फेरीने देवरुंग संघाने आपलं स्थान निश्चित केलं. आता आपण पाहणार आहोत भाव्या इलेवन वाघबीळ की मयुरेश भादवड यांच्यातला कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, ज्याला अर्थातच उपांत्य ब्रीची लढत आपण म्हणू शकू. वळीया मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी मात्र मस्त फटका, टायमिंग शॉट, बॅटच्या पडे चेंडूला घेतलाय, मिड विकेट सीमाच्या पुढे आला. हा गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांची या ठिकाणी निश्चित मोठी मोहर लावली गेली. ती भाव्या इलेवन वाघबील या संघाच्या धावफलकावर रोमिनच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा आणि संघाची धावसंख्या 6ने वाढेल. धावफलकावर धावा येऊन पोचतात त्या 31च्या घरामध्ये. 31 प्रतिषटका आपण जर या ठिकाणी पाहिले तर साधारणतः 10.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर इथे नोंदवली गेली. ती भाव्या इलेवन वाघबील या संघाच्या माध्यमातून. षटक मात्र इथे मात्र आपण पाहिलं ते रोहन म्हात्रेचं मागडे षटक इथे पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक युवराज किणीसर भावाळे या ठिकाणी सांगतात की त्यांनी या षटकामध्ये तब्बल 13 धावा या ठिकाणी खर्च केल्या. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात मात्र 6 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकात 13 धावा. आणि आता आपण पाहणार आहोत की अंतिम षटकामध्ये किती धावांचं योगदान असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. जयेश म्हात्रे नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अतिथी कक्षाच्या एंडकडून गोळी सज्ज होते. एक सुंदर खेळपट्टी, हिरवगार मैदान आणि खरं तर या मैदानाचं निश्चितच बऱ्याच वेळा या स्पर्धा आम्हाला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमघरपाडा भादवडचे हे अतिशय जबरदस्त मैदान हे नेहमी नावाजलेलं म्हणून पाहायला मिळतं. वळतो आपण मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहे जयेश म्हात्रे. 31 धावा धावफलकावर आल्या. शेवटचे 6 चेंडू, 4 षटकांचा सामना आहे. पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज असेल. 10 ते 12 पर्यंतचा रनअप आहे. या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. उजव्या हाताने यावी मात्र चेंडूला भिरकावलंय. इथे मात्र 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र पाहतात सीमारेच्या वर जाते. लॉंगॉनला येतो एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावांचे योगदान. बघता बघता धावा धावफलकाला त्या 35. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण पूर्णपणे भेदलं त्याने. तो फलंदाज होता या ठिकाणी प्रथम डाकी याने, जो वैयक्तिक खेळतोय 8 ह्या धावसंख्येवर. 1 चौकार, 1 13 धावा आणि ते 1 धाव, तब्बल 8 ह्या धावसंख्येवर खेळत असताना 35 2 गडी बाद 35.
येणारे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले ते फलंदाजांनी की या ठिकाणी आम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, कारण शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न नेहमी फलंदाज करत असतात. वळूया मैदानाकडे. यावी आणखीन एक मोठा फटका त्याच दिशेने. इथे मात्र सीमारेषा पलीकडे येतोय एक पुलचा फटका. चेंडू सीमापार भिरकवला चेंडूला. षटकारासाठी 6 धावा. कडक फटका ज्याला म्हणलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, कारण धावफलकात वाढ होईल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 41. जबरदस्त टायमिंग शॉट. रोमित 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. प्रथम यांनी 4 चेंडूमध्ये 14चं योगदान इथे दिले. आणि शेवटच्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये जयेश म्हात्रेंनी तब्बल 10 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा मैदानाकडे. ऑफ साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, एक क्षेत्ररक्षक. या ठिकाणी आपण पाहतात ते डीप पॉईंट, एक वाडिश लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑफ ही रचना या ठिकाणी असताना ऑन साईडला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग नाही आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, एक निश्चित वाडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन ही रचना. म्हणजे ऑफ साईडला 5, ऑन साईडला 4 क्षेत्राची रचना. अकुटप्पाचा चेंडू. या ठिकाणी चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला आहे. फलंदाजाच्या मात्र अंगाशी आला. इथे शेतशेत चेंडू इथे सुरेख झेल पॉईंट क्षेत्रामध्ये घेतला गेला. आणि अशा प्रकारे अनिकेत जो क्षेत्रक्षक तुम्हाला पाहायला मिळाला. एक चांगली जमली जोडी या ठिकाणी मात्र मैदानातून परतेल, कारण धावा येत नव्हती अशा वेळेला. खरं तर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळाली ज्याने चौकार षटकारांची बरसात केली आपल्या संघासाठी. या ठिकाणी मात्र तिसरा फलंदाज 41 या धावसंख्येवर मैदानात परतला आहे. तर नवीन आपण फलंदाज या ठिकाणी अनिकेत महेश नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येईल. महेश पाटील नवीन फलंदाज मैदानात येते. 41 धावा आपल्याकडे या ठिकाणी आले. 3 गडी बाद 41. विकेट मात्र मिळाली ते जयेश म्हात्रेला, कारण पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. त्यामुळे पाहूया 3 चेंडूमध्ये अर्धशतकापर्यंत धावसंख्या धावफलकावर जाईल का. या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर धावांचा उच्चांक 71 हा धावफलकावर नोंदला गेला होता देवरुंग संघाच्या माध्यमातून. वळी या मैदानाकडे. यावी हुक केला आहे. यष्टीच्या झेलच्या खाली दुसऱ्या प्रयत्नात एक सुंदर झेल घेतला गेला आणि बॅक टू बॅक मात्र दुसरा फलंदाजाकडे भावेश माथे क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी मैदानात परतले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जयेश म्हात्रे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जमलेली जोडी या ठिकाणी मैदानातून पूर्णपणे परतवण्याचं काम या गोलंदाजांनी केलं आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहायला मिळतं की एकदा जोडी जमली की ती त्या ठिकाणी तर जोडी तोडणं फार कठीण होतं. पण जेव्हा एखादी जोडीत एखादा फलंदाज बाद झाला की त्यानंतर दुसऱ्या फलंदाजाचं मनोधैर्य थोडंसं कच्ची होतं आणि तो देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. कारण हा हुकचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला होता. फटकेमध्ये ताकद फार कमी होती. चेंडू बराच वेळ हवेत गेला आणि फलंदाज बाद झाला तो महेश पाटील 0 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मंथन पाटील 6व्या क्रमांकावर फलंदाजी येतोय. येणारे 2 चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू 41 धावा धावफलकावर. 41. कारण या षटकाचा आपण जर विचार केला तर बघा, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट आतापर्यंत आल्या. म्हणजे आपण या 4 चेंडूचा जर विचार केला तर 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे असं म्हणता येईल या 4 चेंडूबद्दल. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर जयेश म्हात्रे. यावी मात्र संत गतीने चेंडू फेकला होता. कारण गोलंदाज जेव्हा चेंडूची फेकी करतो तेव्हा दिशा परिवर्तन ज्याला म्हटलं, दिशा परिवर्तन जयेशनी केलं आणि इथे मात्र फलंदाजाला पूर्णपणे कोंडीत पकडलं होतं. फलंदाज या ठिकाणी मात्र कोणताही फटका खेळू शकला नाही. अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा जयेश म्हात्रे आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचा चेंडू देखील आपण पाहिलं. त्या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी फेकलं आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. पहिल्या सत्राची समाप्ती तेव्हा भावे इलेव्हन वाघबिळ या संघाने धावा धावफलकावर जमवल्या. 4 गडी बाद 41 धावा धावफलकावर आल्यात आणि 42चं लक्ष इथे मात्र ठेवलं गेले.
ते मयुरेश भादवड या संघासमोर याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. खरं तर 42 धावांचा आपण विचार केला तर साधारणतः 10.50च्या सरसने ही धावसंख्या धापलकर प्रति षटकर नोंदवली तर विजयाचं लक्ष्य सहज पार करता येईल. शेवटच्या षटकाच्या गोलंदाजीचा आपण जर विचार या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या 2 चेंडू या ठिकाणी खराब ठरले होते. एक षटकार चौकार आला होता पण त्यानंतरचे 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि नंतरचे 2 चेंडू निर्धाव ते जयेश मात्रेने फेकले आणि त्या षटकात फक्त 10 धावा खर्च केले. 2 फलंदाज त्यांनी माघारी परतवलं. फलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर रोनित डाकी याने अतिशय चांगली फलंदाजी केली. नाबाद राहिला तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता त्यानंतर एक षटकार देखील त्याच्या माध्यमातून आला होता आणि तब्बल 20 धावांची खेळी त्यांनी सजवली होती. तर हे होतं अर्थातच लेखाजोखा फलंदाजी आणि गोलंदाजीच्या क्षेत्रामधले. तर 42चं लक्ष कशाप्रकारे पार करणं याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमचे युवा समालोचक सडवली वाडा यांचं आवाज आपण ऐकूया विशाल दादा पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच काका म्हात्रे सर. आपण माझ्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस तसेच गजेंद्रदादा गुळवी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतात हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 सेकंड इनिंग. पण ग्लास बॉल गती कमी केली होती. पडल्यानंतर जरा कमी गतीने हा चेंडू इथे आला. त्या अनुषंगाने मोठा फटका खेळण्याचं बॅटर तेवढं अवघड राहिलं. डॉट बॉलने दरम्यान इथे सुरुवात होत आहे या सेकंड इनिंगची. डॉट बॉलने दरम्यान इथे सुरुवात झाली. नेक्स्ट बॉल आणि आता देखील बोट फिरवली बॉलर साहिल मनेरा. एक्झॅक्टली त्याची ॲक्शन पाहिली त्यात नंतर मुखामध्ये नाव आलंच होतं. साहिल मनेरा बॉलिंग करतात कारण एक यंग टॅलेंटेड आणि एक जबरदस्त बॉलर आहे आणि स्पेशली मातीची पिच आहे तर त्याची जी कला आहे ना त्या कलेला सूट करणारी ही सरफेस आहे. आणि पगले 2 चेंडू इथे निर्धाव आलेत. नेक्स्ट बॉल आता अतिरिक्त गतीने क्विक वन आणखीन एक डॉट बॉल. बघा साहिल मनेराच्या अगेन जर तुम्हाला इथे मोठा फटका खेळायचा ना तर ॲज अ बॅटर तुम्हाला बॉलरला रीड करावा लागेल.
शेवटच्या चरणापर्यंत तुम्हाला बॉलला वॉच करावं लागेल, कारण साहिल एकाच ॲक्शनने पेस ऑफ देखील करतो आणि एकाच ॲक्शनने बॉल अगदी अतिरिक्त गतीने देखील टाकतो आणि त्या अनुषंगाने रीड करणं आता इथे थोडं अवघड होतं. 3 डॉट बॉल आलेत. आता रनवे रिदममध्ये थोडा अडथळा इथे येतोय, बट लक्ष जर आपण पाहिलं युवी इथे सेट केलं 43 धावांचं आणि जी सुरुवात साहिल मंदिराने इथे केलेली आहे ना, त्या सुरुवातीच्या जोरावरती लक्ष तर आणखीन कठीण वाटतं. आता देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे, लाजवाब लाजवाब बॉलिंग. कारण पहिले 4 चेंडू निर्धाव इथे आलेत. यापेक्षा देखील आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते की 43 तुम्ही डिफेंड करण्यासाठी उतरलेत. पहिले 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेत, बट एकही धाव फलकावरती नाही आहे. एक डॉट बॉल इथे टोचतोय खऱ्या अर्थाने टीम भादवडला. आणखीन एक डॉट बॉल, स्विंग अँड मिस. कटर टाकले जात आहेत, बोटं फिरवली जात आहेत. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि सलगचा हा 5वा निर्धाव चेंडू इथे येतोय. फर्स्ट मेडन ओव्हर या रात्रीमधलं इथं पाहायला मिळेल का, हा प्रश्न. 5 डॉट बॉल आले, शेवटचा बॉल आणि स्वीपचा फटका. फुल लेंथ हा बॉल टाकला, कदाचित थोडी लाईन मागे खेचली असती तर मला असं वाटतं की आणखीन एक डॉट बॉल येऊ शकला असता, पण एक सिंगल इथे मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाही आहे टीम मयुरेश एंटरप्राइजेस भादवडने. बघा 10 विकेट्स हातामध्ये आहेत, बट ही गोष्ट आपण विसरू शकत नाही आहे की भव्य 11 वाघबिलकडे चांगली बॉलिंग युनिट आहे. बघा जर आपण विचार केला युवी टार्गेट जो आहे थोडंसं करेक्शन आहे. स्कोर कार्ड बघा पहिल्या सत्रामध्ये 41 बनवला गेला होता आणि 42चा टार्गेट आहे, राईट. 18 चेंडू शिल्लक आणि 18मध्ये करायचं आहेत 41 धावा. पहिलं षटक साहिलने टाकलं. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. भाया पाटील दरम्यान या सेकंड ओव्हरमध्ये येतात बॉलिंग मार्कवरती. पहिलं षटक साहिल मानेदारे ऑलमोस्ट एक मॅच विनिंग ओव्हर टाकलं इथं, कारण फक्त 1च धाव. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच भाया पाटीलच होता आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला या सेकंड ओव्हरसाठी. बट पहिलं षटक सुरू कधी झालं संपलं कधी ते समजलं देखील नाही, कारण फक्त 1च धाव. सेकंड ओव्हर भाया पाटील आणि आता 18मध्ये करायच्यात 41 धावा. मोठे फटके इथे हवेत मी म्हणेन. फुल टॉस समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला. फिल्डर दरम्यान पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत रनआउटची शक्यता होणार नाही. मिळेल फक्त एक सिंगल धाव फलकाचा 2 वरती. फुल टॉस टाकला होता भायाने, बट त्याच्यावरती देखील मोठा फटका इथे आला नाही आहे. धाव फलक 2 वरती आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष आहे 42चं, बट 42 चेस करत असताना सुरुवात फार कमकुवत आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॅट्स अगदी टोला लागला. आता काऊ फेसमध्ये फिल्डर पोहोचतात, बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं आता ओव्हरथ्रो देखील झाला आणि आता रनआउटची शक्यता यस होणार आहे. बट पाकलं जाईल बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. तिसरा पंचांची मागणी. अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. यस सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, चेक केलं जाईल. यस निर्णय आलेला आहे. बॅटर सेफ नॉट आउट. एनी प्रॉब्लेम? कारण काहीशा चर्चा इथे केल्या जातात.
ओव्हर द विकेट. आता वाईड यॉर्कर टाकायचा होता, दिशा इथे खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा रिव्ह्यू इथे गमावला कारण अंपायरचं मला असं वाटतं की स्पष्टपणे सांगितलं होतं की नॉट आऊट आहे, त्या डिसिजनला चॅलेंज केलं होतं फिल्डिंग साईडने. दॅट्स वाय इथे रिव्ह्यू गमावला आणि आता रिव्ह्यू मिळणार नाही आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे बॅट्सीकडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग. कदाचित असं वाटतं की विकेट किपरने जर बॉल सोडून दिला असता तर डायरेक्टली स्टम्प्सवरती देखील गेला असता, कारण ज्याप्रमाणे बॉल कलेक्ट केला विकेट किपरनं. एक सिंगल इथे मिळेल, धाव फलकता 6 वरती. बट आता प्रेशर वाढतोय कारण सामना जसा जसा पुढे चालला, रिक्वायर रेट देखील आता पुढे चालला. त्यासोबत मी म्हणेन की आता मोठे फटके यायला हवेत कारण चेंडू शिल्लक आहेत, येते 15 आणि 15 मध्ये करायचे 36. नेक्स्ट बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथे येतो. प्रेशर आता वाढत चालला मयुरेश एंटरप्राइजेस भातवड टीमवरती, कारण मोठे फटके इथे हवेत बट तसं काही होत नाहीये. बट दुसऱ्या बाजूने इथे भव्य 11 वाघबीळ संघ सध्या असा घडीला या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करत असताना, कारण 14 चेंडू शिल्लक आणि 14 मध्ये करायच्या 36 धावा. 14 मध्ये 36 करायचं आहेत. प्रेशर आता इथे वाढतोय, एखादी बाउंड्री इथे हवी आहे, अदरवाईज मी म्हणेन आता अडचणी वाढत आहेत टीम भातवड समोर. नेक्स्ट बॉल फुल टॉस, स्लाइसचं केलं होतं, आता पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल फील्ड होतो. दुसऱ्या धावेसाठी परतलं तर रनआउटची शक्यता, इझी रनआउट आणि दरम्यान हा पहिला धक्का. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल इथे सोडून दिला आणि दिशा खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बॉल लीव केला होता बॅटरने आणि अतिरिक्त रन आणि धावफलक या अतिरिक्त रन सामतीने स्कोर कार्ड आता 8 धावा धावफलकावरती. बघा बॅटर ज्या गोष्टी डिस्कस करतात त्याची चर्चा मी नक्कीच या चेंडू नंतर करेन. यावेळेस हॅमट केलं, फिल्डर आहे डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि दरम्यान जर आपण इथे विचार केला तर एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 9 वरती, खेळ समाप्त. 2 ओव्हरचा येत्या 12 चेंडूवरती करायचे आहेत रन्स. 33 धाव्यांची आवश्यकता इथनं असेल. 12 मध्ये 33 करायचं आहेत आणि बट पहिल्या 12 चेंडूंनी इथे बॅटिंग साईडचे 12 वाजवले, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा. कारण मला असं वाटतं की क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता ॲज अ टीम, तुम्ही कधी इमॅजिनेशनमध्ये नका जगू, तुम्ही मोरॅलिटीमध्ये नका जगू, तुम्ही प्रॅक्टिकली काय होऊ शकतं त्याच्यावरती जास्त विचार करा. आणि आता प्रॅक्टिकली काय करायचं आहे, 12 मध्ये आता 33 बनवायचे आहेत म्हणजे 16.5 रन पर ओव्हर बनवायचे आहेत. 12 मध्ये 33. चला जय झोटिंग देवरुंग टीम चे कॅप्टन आपण टॉससाठी या. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे, कारण आजच्या रात्रीमधला तो शेवटचा सामना असेल. सेकंड लास्ट ओव्हर, बॉलर तयार होतो महेश येतात. ऑन साईडला खेचून मारला, फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. बॉल दरम्यान इथे फील्ड केला जातो, मिळेल फक्त एक सिंगल. बघा सिंगल डबल्सने आता कार्य साध्य होणार नाही आहे, कारण आता समीकरण जर विचार केला तर 11 मध्ये आता 32 बनवायचं आणि 32 तेव्हा बनतील जेव्हा तुम्ही प्रत्येकी षटकामागे 3 ते 4 मोठे फटके खेळाल. प्रेशर वाढतो आणि प्रेशरला हँडल करण्यासाठी आता एखाद्या बॅटरला इथे रिस्क घ्यावा लागेल, मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट करावा लागेल. वाईड यॉर्कर टाकायचं होता, पिचिंग, यस पिचिंग विकेटच्या बाहेर. दॅट्स वाय
इट्स नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि अगदी योग्य निर्णय अंपायर्सने दिला, कारण आमचं समालोचन कक्ष देखील अगदी स्ट्रेट आहे, त्या अनुषंगाने आम्हाला देखील त्या गोष्टी इझिली समजतात. करेक्ट डिसिजन इथे परेशजी महाजन सरांनी दिला. विकेटच्या बाहेर इथे पिचिंग झाली होती. नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावफलक आता जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती. अंपायरिंगचा स्टँडर्ड देखील फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला. परेशजी महाजन सर असतील, स्वप्नील सर असतील, त्यानंतर गोकुलदास पाटील सर असतील, त्यानंतर रमेश रईज सर असतील, भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. फ्रीडचा बॉल बघा, आता मला हा प्रश्न पडला आहे की फ्रीडचा बॉल होता, कुठेही मारू शकले असते, बट स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक सिंगल इथे लेग बाईजच्या स्वरूपामध्ये कंप्लीट झाली. धावफलक आता 12वरती. कारण कोणत्या क्षणाला काय करायला हवं ते देखील ॲज अ प्लेअर आपल्याला ठाऊक असायला हवं. बघा, एक यंग टीम आहे, आपण समजू शकतो या गोष्टी होतात, खेळ आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉफ्ट खेळला, मिस टायमिंग, हवेमध्ये लॉंग ऑन द फिल्डर, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, मिस्टेक होणार नाही, सफलता इथे मिळेल. धक्का आता इथे लागला हा दुसरा. बघा, कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे 5 स्टार ग्रुपकडनं, जे बॅटर सध्या सगळीला रोहन म्हात्रेसाठी एक कॅश प्राइज आहे. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000 आणि प्रत्येकी षटकारास 500. आणि 5 स्टार ग्रुप मला फार हुशार दिसतो, कारण ते अगदी विचार करून बक्षिसे लावतात. कारण त्यांनी देखील पूर्व अनुमान याआधी लावलेला आहे की काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. पण सध्या सगळीला मी म्हणेन की जे नाही होऊ शकत, अशक्य गोष्टीला आता शक्य जर करायचं आहे तर इथे रोहन म्हात्रेला चांगली खेळाई करावी लागेल. आणि त्याच्यासोबत आता क्रमांक 4 वरती बॅटर मंगेश पाटीलला आता चांगला खेळ करावा लागेल. मंगेशाला येत्या क्षणी लॉफ्टे ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, इथे बॉल फील्ड झाला नाही, हलकीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. या सीझनमध्ये जर आपण विचार केला, भव्य 11 वाघबीळ संघ एक स्पर्धेचा आय थिंक चॅम्पियन बनलेला आहे आणि एक रनरअप, आणि चॅम्पियन मला वाटतं की आताच बनले होते. DR चषक कोळशेत वाघबीळ, DR चषक वाघबीळ. एक भरपूर मजेशीर एक गोष्ट युवी, ती या चेंडूनंतर मी सांगेन. पुलचा फटका ऑन साईडला आणि इथे प्रयत्न चांगले होते. भाया पाटील आय थिंक होता, निशान डाके होता. बघा, दोघांची बॉडी लँग्वेज ऑलमोस्ट सेमच वाटते आणि त्यामध्ये कॅप देखील एकसारखीच परिधान करतात. निशान डाकी त्या रिझममध्ये होता. बॉल इथे फील्ड केला आणि दरम्यान एक सिंगलच मिळेल. धावफलक आता 15 आणि जिंकण्याकरिता आता 27. नेक्स्ट बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अपील, आउट शाउट, या स्विंगर बॅट्सी कडा, मिळेल सफलता. धक्का आता हा लागला आहे 3रा. बघा, जी माहिती मी पोहोचवणार होतो की क्रिकेट जर आपण पाहिलं तर प्रत्येकी विभागामधनं आपण 2 संघ 3 संघ पाहत असतो. पण मला असं वाटतं की ठाणे परिसरामध्ये आपण जर वाघबीलपासून कासारवडवली रिजम पकडला तर मला वाटतं की त्या तेवढ्या विभागामध्ये 10 ते 12 संघ असतील. यस, एक्झॅक्ट असतील. फार डेव्हलप क्रिकेट आहे. कारण पाहिलं गेलं तर कालच नरेश मोदी चषकामध्ये समालोचन करत होतो आणि मला असं वाटतं की 500 मीटर अंतरावरती एक टीम असेल. दोनशे मीटर मागच्या दिशेने आपण जाऊया, कारण प्लेयरांची कमी नाही आहे. मला असं वाटतं वाघबीलपासून कासारवडवलीपर्यंत भरपूर चांगले खेळाडू त्या विभागामधनं येतात. बट सध्या सगळीला खेळ इथे समाप्त झाला. 3 ओव्हरचा अखेरीस 15 धावा आणि खेळ बाकी येत्या ओव्हरचा आणि एका ओव्हरमध्ये करायच्या 27. करम पाटीलसाठी आता कॅश प्राइज आलं की जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 5000 दिले जातील कल्पेश पाटील यांच्याकडनं. बघा, सध्या सगळीला हे कॅश प्राइज लावले जातात. पण एक गोष्ट नक्कीच सांगेन, जर सिक्सर हॅट्रिक जर इथे आली
तर डेफिनेटली तुम्हाला कॅश आणून जमा करायची ही गोष्ट लक्षात ठेवा. लास्ट ओव्हर 27 करायचे आहेत आणि बॉलर दिशांत पाटील. करम पाटील त्याचं नाव आणि करण अंबालाचा तो बिग फॅन आहे. पगलास बॉल ऑन साईडला खेळायचा होता. बॅट्स अगदी टोला लागला. काऊ फेसमध्ये बॉल फील्ड केला जातो. मिळेल फक्त एक सिंगल. 5 चेंडू शिल्लक. 5 मध्ये आता करायच्या 26 धावा. 5 मध्ये 26 धावांची आवश्यकता. बट सध्या सगळीला असंच वाटतं, होनेस्टली हे वाटतं की या मॅचमध्ये सध्या सगळीला टीम वाघबीड विजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना दिसत आहे. कारण 5 मध्ये 26 करायच्यात. करम पाटील स्ट्रायकिंग एंडवरती सिक्सर हॅट्रिकसाठी 5000 कल्पेश पाटील यांच्याकडून. हाफ ट्रॅकर पुल केला. बॉल हवेमध्ये आणि पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. सामना अजून बाकी आहे मित्रांनो. 4 मध्ये आता 20 करायच्यात आणि 4 मध्ये जर 20 बनल्या ना तर भादवड क्रिकेटच्या इतिहासामध्ये हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल. कारण मी नेहमी सांगत असतो की बघा, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. बट त्या परिस्थितीमध्ये ना तुम्हाला तुमच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सला बॅक करावं लागतं. मोठा फटका इथे आला. कारण जीवनामध्ये जिंकण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा सर्वजण आपली हरण्याची वाट पाहत असतात. 4 मध्ये करायच्यात 20. एक मोठा फटका तरी ते नक्कीच आला. 4 मध्ये 20 बनतील का? एक मोठा फटका तर याआधी आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटर करम पाटीलचा बॅटमधनं. नेक्स्ट बॉल. 4-20चं समीकरण. आता मिस टायमिंग. चेंडू फक्त उंच गेला आणि लॉंग ऑनला फिल्डर आता पोहोचलेत. मिसफील्ड झाली. कॅच देखील ड्रॉप झाली आणि इथे 2 धावा पूर्ण. म्हणजे आता 3 चेंडू शिल्लक. 18 करायचे आहेत. मग सलगचे 3 षटकार जर आले तर कल्पेश पाटील यांच्याकडनं मला वाटतं 5000 मिळणार आहेत. आणखीन जास्त देखील मिळू शकतात जर हे 3 षटकार आले तर. अनिकेत म्हात्रे यांच्याकडनं देखील 2000 रुपयाचे कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे सिक्सर हॅट्रिकसाठी. 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये 18 हवे आहेत. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला खेचून मारला. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. व्हाट अ शॉट. षटकार. जस्ट मी उल्लेख केला की जीवनामध्ये जिंकण्याची मजा तेव्हा आहे जेव्हा सर्वजण आपली हरण्याची वाट पाहत असतात. आणि सध्या सगळीला बॅटर करम पाटीलने या मॅचमध्ये जिवंत ठेवलं भादवड टीमला. षटकार इथे आला. 2 चेंडू शिल्लक. करायच्यात 12 धावा. जस्ट मी उल्लेख केला की जर आज हे समीकरण करम पाटीलने चेस करून दाखवलं ना तर हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल भादवड क्रिकेट हिस्ट्रीमध्ये. 2 चेंडू शिल्लक. 12 धावांची आवश्यकता. आणि सध्या सगळीला आता बघा एकंदरीत आता बॉलरला रिअल टाईम आता थोडा प्रेशर फील होत असेल. कारण आता मॅच अगदी क्लोज येऊन पोहोचली आहे. कारण 2 मध्ये 12 हव्यात युवी आणि ग्राउंड जर आपण पाहिला स्क्वेअर बाउंड्री छोट्या आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक देखील कदाचित बाहेर जाऊ शकतो. त्या अनुषंगाने एखादा निर्धाव इथे आता टाकायचा. निर्धाव अथवा असा चेंडू ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार. बट जर इथे मोठा फटका आला तर सर्वांचे लक्ष मॅचकडे जातील. 2 चेंडू शिल्लक. 12 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आणि पाहावं लागेल घडलं काय. घडलं काय. अंपायर्स वळताय. दिशा खराब. व्हाईट बॉल. 2 चेंडू शिल्लक. आता 11 धावांची आवश्यकता. क्या बात है. क्या बात है. सेल्फ बिलीफ. आत्मविश्वास. जस्ट मी उल्लेख केला की परिस्थिती किती बिकट असली त्या बिकट परिस्थितीमध्ये यस ठीक. आपल्या समोर श्याम नाईक गॅलरी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण लेजेंडरी प्लेअर त्रिशूल टीम्स अगेन्स्ट श्याम नाईक यांनी सलगचे 2 षटकार त्याच स्टँडमध्ये मारले होते आणि त्या अनुषंगाने आपण त्या स्टँडला स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी असं नाव दिलेलं आहे. आज ते कार्य पुन्हा एकदा भादवड संघ खेळतो. ते कार्य आज करम पाटील आपल्या टीमसाठी करू शकतायत का.
हा बॉल देखील सोडून दिला. आता देखील दिशा खराब. वाईट बॉल. 2 चेंडू शिल्लक. 10 धावेंची आवश्यकता. काय खेळ सुरू आहे बघा. 5 मध्ये 26 हव्या होत्या. आता तो सामना 2 मध्ये 10 पर्यंत येऊन पोहोचलाय. इथे खऱ्या अर्थाने कौतुक बॅटर करम पाटीलचं इथे करावं लागेल. कारण एकंदरीत ज्या परिस्थितीमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आला, सर्वांना असं वाटलं होतं की सर्व काही संपलंय. बट खऱ्या अर्थानं पाहिलं तर जीवनामध्ये जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तीच तर खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची. आणि आज हा इतिहास इथे रचला जाईल का? 2 चेंडू शिल्लक. 10 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आणि आता बॉलर थांबला. आणि प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद आता इथे मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आणि आता आवश्यकता आहे 10 धावेंचे. सामना जर आपण पाहिला तर एकंदरीत मला असं वाटलं होतं की एकंदरीत मला नव्हे तर ऑलमोस्ट प्रेक्षकांना देखील ही गोष्ट वाटली होती की कदाचित हा सामना इतका डेप्थपर्यंत नाही जाणार. बट ते कार्य इथे करम पाटीलने करून दाखवलं. बट स्टील मी म्हणेन की बघा इथे 2 चेंडू असे टाकायचे बॉलर दिशांतला की ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार. बट ते कार्य त्याच्याने होईल का? 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. निर्णायक चेंडू या मॅचच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा थांबलेत. 2 मध्ये 10 आणि आता या वारंवार चुका घडतात. आणि आता काही सांगण्यासाठी लॉंग ऑनवरनं आता साहिल गेलेत बॉलर दिशांकडे. काहीशा चर्चा इथे केल्या जातात. कारण का संपूर्ण या सामन्यामध्ये टीम भव्य 11 वाघबीळनं भरपूर चांगला खेळ दाखवला आहे. 3 ओव्हरपर्यंत डॉमिनेट केलं. बट या खेळाने आपल्याला नेहमी हे शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. आणि इथे प्रयत्न थांबवले नाही आहेत, प्रयत्न केले जातात. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड आणि बॅटल करण पाटीलच्या माध्यमातून 2-10 लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून करण सांगतोय मॅच अभी बाकी आहे. 1 चेंडू. आता 6 धावेंची आवश्यकता. भादवडवाले करणची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. काय खेळ दाखवला या बॅटरने. आणि ते म्हटलं जातं ना की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो. बट तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरला तरी चालेल पण माघार घेऊ नका. आणि इथे माघार घेतली नाहीये, लढाईची तयारी इथे दाखवली. आणि त्याच इंटेंटने या मॅचमध्ये जिवंत ठेवलं मयुरेश एंटरप्राइजेस भादवड टीमला. 1 चेंडू शिल्लक. 6 धावेंची आवश्यकता. आतापर्यंत ही लढत भरपूर चांगली लढली करम पाटीलने, टीम भादवडने. पण अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क. इथे जिंकेल कोण? 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. षटकार जर आला तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम राहील टीम भादवडचं. पण एक चांगली डिलिव्हरी या मॅचमध्ये पुढे घेऊन जाऊ शकते, या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन जाऊ शकते टीम भव्य 11 वाघबीळला. बट खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल करम पाटीलचं. कारण एका क्षणाला असं वाटत होतं की सर्व काही संपलंय. बट तिथनं सुरुवात केली. आपल्या टीमला मॅचमध्ये जिवंत ठेवलं. 1 बॉल 6. शेवटचा बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन. 1 बॉल 5. सामना होता कुठे आणि आला कुठे. आणि सध्या सगळीला भव्य 11 वाघबीळ टीमचे देखील प्रेक्षक देखील विचार करत असतील की ये क्या हुआ, कैसे हुआ और क्यों हुआ. कारण जो सामना एकंदरीत वाघबीळ टीमच्या खिशामध्ये होता त्याला खिशामधनं बाहेर काढलं आणि आता बॅलन्स स्थितीमध्ये उभं केलं. 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. बघा चेजिंग कंपल्सरी आहे. चौकार जरी आला तरी सुद्धा वाघबीळ टीम इथे जिंकेल. बट जर भादवडला इथे जिंकायचं तर इथे षटकारच हवाय. 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. 1 मध्ये 6 करायच्यात. शेवटचा बॉल या मॅच मधला. शेवटचा बॉल आणि हा नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. हे काय घडलं? मोए मोमेंट. कारण जिथे असं हा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल.
आणि सामना जिवंत आहे. ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता है आणि आज नशीब देखील साथ देत आहे करम पाटील आणि टीम भातवडला. एक चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. काय सामना इथे पाहायला मिळाला. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना, प्रत्येकाला आवडेल असा सामना. कारण अँटी क्लायमॅक्स डॉट बॉल दरम्यान इथे आलाच होता, बट हा नो बॉल आहे. आता एक चेंडू शिल्लक, 4 करायचे आहेत. फ्रीडचा बॉल असेल. काय सामना पाहायला मिळाला. एकंदरीत अंतिम 27, बट तिथनं हा सामना आता एक चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. 1 मध्ये 4. काय सामना पाहायला मिळाला. पैसा वसूल मॅच, बट जिंकेल कोण. शेवटचा बॉल या मॅच मधला. 1 मध्ये 4. फुल टॉस आणि बॅटचा टोला लागलाय. बॉल फील्ड झालाय. 2 धावा इथे कंप्लीट होतील, बट हा सामना अंतिम चेंडू वरती जाऊन लढून झगडून इथे जिंकलाय भव्य 11 वाघबीळ टीमने. व्हॉट अ मॅच. दोन्ही टीमचं नक्कीच कौतुक करेन, कारण काय खेळ दाखवला. कौतुक करेन करम पाटीलचं, काय लढला करेन आज या मॅच मध्ये. एकंदरीत जो सामना असं वाटलं होतं की वाघबीळ टीम इझिली जिंकेल, त्या मॅच मध्ये शेवटच्या चरणापर्यंत बॉलरला देखील घाम फोडला. वाघबीळ टीमला देखील संघर्ष करण्यास या बॅटरने इथे भाग पडलं. काय सामना राहिला. वेल प्लेड बोथ टीम्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम भव्य 11 वाघबीळ. टॉस आपण करणार आहोत. भाया पाटील अथवा टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी या. प्लेअर ऑफ द मॅच आपण या सामन्याचा देऊया. आणि एकंदरीत बघा, बॉलिंग चांगली केली, बट खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये 41 का उभ्या झाल्या, कारण ओपनिंगला येऊन 20 धावा ज्याने इंडिव्हिज्युअली बनवला तोच रोमित डाकी ठरला या सामन्याचा सामनावीर. रोमित